आणि मराठी माणूस जर खरंच मराठी असेल मनापासून तर तो तर असे विचार नाही करणार. ते ट्रॅफिक कंजेशन फॉर्म करतोय खूप. ते आपल्याला डेली कम्युटर्स आपल्याला त्रास होतोय. म्हणजे माझं म्हणणं हे आहे की मॅक्रो लेवलवर तर सगळं चांगलंच चाललंय, पण मायक्रोवर आता फोकस देण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही त्यांना भांडणामध्ये हा विषय काढाल की मराठीत बोल, मग तेव्हा ते त्याला लागणार. बघा, मी कोलाबाला जाईन, मला खूप चांगलं वाटतं कोलाबा. आता मी धारावीला गेलो की तेच आहे सेम. मुंबई महानगरपालिका निवडणुकांची तारीख जाहीर झालेली आहे. सगळीकडे जर आपण पाहिलं तर निवडणुकीचं वातावरण आहे. अशातच मी आता सध्या आहे माटुंगा मुंबई येथल्या रुईया कॉलेजमध्ये आणि नेमकं ह्या कॉलेजच्या बाहेर काही विद्यार्थी आहेत, तरुण आहेत. प्रामुख्याने जर आपण बघितलं तर जेन झी असं आपण त्यांना म्हणू शकतो. त्यांना नेमकं ह्या सगळ्या इलेक्शनच्या हा जो काही माहोल आहे त्यात नेमकं त्यांना काय वाटतं आहे, त्यांचं ओपिनियन काय हे आपण जाणून घेणार आहोत. काही आपल्याकडे ह्या स्टुडंट्स आहेत. काय सांगशील तू, कोणत्या इयरला आहेस आता? मी थर्ड इयर TYBA सायकोलॉजी. आता तुला सगळीकडे सर दिसत असेल बॅनरबाजी, कोण ना कोण सोशल मीडियावरती तू बघत असशील. आता जेनझी म्हटल्यानंतर तुम्ही सोशल मीडियावरती जास्त ॲक्टिव्ह असता. सो असं काही तुम्ही बघता का की कोण कुठे प्रचाराला जात आहे, कोणते नेते कोणाला भेटत आहेत किंवा काय बातम्यांमध्ये काय ऑब्झर्व करते? सध्या मुंबईमध्ये सगळं BMC इलेक्शन्स आता 15 जानेवारीला होणार आहेत, तर आत्ता तू मुंबईमध्ये काय ऑब्झर्व करते? टू बी ऑनेस्ट काहीच नाही, बिकॉज मला याची काय अवेअरनेस और नॉलेज काय आहेच नाही. और मे बी आम्ही ॲज स्टुडंट्स आम्ही याच्यात जास्त इंटरेस्ट घेतच नाही. लाईक मोस्ट ऑफ अस मे बी जेवढं आम्ही विचारलं तर पॉलिटिकल व्ह्यूज आम्ही सांगायला घाबरतो आमचे. तर सध्या मुंबईमध्ये सगळा BMC इलेक्शनचा माहोल सुरू आहे. सो तुला काय वाटतंय की ह्या ज्या इलेक्शन्स आहेत त्याबद्दल तुझं ओपिनियन काय, ॲज अ यूथ म्हणून काय वाटतं? इलेक्शन झाल्यावर कामं चालू झाली हे दिसतं मला एकतर, की कसली कामं दिसत आहेत? इन जनरल जे आपण ट्रॅव्हल करतो की रस्त्यांची कामं तर सुरू झाली आहेत. आता मागच्या गल्लीतला रस्ता होता तो बऱ्यापैकी चांगला होता, असं काही प्रॉब्लेम नव्हता त्यामध्ये, पण त्याचं कॉन्क्रिटीकरण चालू झालं. कुठेतरी असं दिसतं की फोर्स ड्राईव्ह होते तिकडे, की इलेक्शन आल्यावरती मग आपण काम करूया, म्हणजे लोकांना ॲटलिस्ट तेव्हा तरी दिसेल. आणि हे इलेक्शन खूप वर्षांनंतर होतं आहे, म्हणजे लॉकडाऊन आलं वगैरे, त्यानंतर मग इलेक्शन होतं आहे. म्हणून मग आता ठीक आहे, त्यात काही चुकीचं नाही आहे काम करणं, पण फरक दिसतो की इलेक्शन आलं हे समजतं कधी, कामं जेव्हा चालू होतात तेव्हा. पण आता तू हे असं म्हणालास, पण एक मुंबईकर म्हणून तू वोटिंग करतोस. सो तुला असं काय वाटतं की मुंबईमध्ये तुला नेमक्या रोजच्या ट्रॅव्हलिंगमध्ये काय इश्यू जाणवतात? काय वाटतं की आणखीन काय डेव्हलप व्हायला हवी? तुला असं तर राजकारणी म्हणतात की मुंबईचा विकास होतोय, मुंबई डेव्हलप होते, तर तुला दिसतंय का विकास होतोय? ते तुला दिसतंय का डेव्हलपमेंट होते ती? मेट्रो खूप छान आहे. मी अंडरग्राऊंड ॲक्वालाईनने ट्रॅव्हल केलं, खूप जास्त छान आहे, कन्व्हिनियंट आहे खूप जास्त. आणि जे लोक त्या साईडला काम करतात त्यांचा पगारसुद्धा तितका आहे की ते लोक रोज पे करू शकतील, त्यामुळे नॉट ॲन इश्यू. खूप छान आहे मेट्रो. कोस्टल रोड छान आहे. पण मग तू असं म्हणालास की त्या भागात जे प्रवास करतात त्यांना पगार खूप छान आहे म्हणून, मग तुला असं म्हणायचं आहे का की जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना मेट्रो परवडणार नाही? त्यांना ती लाईन जास्त ट्रॅव्हलसुद्धा नाही करायला लागणार असं पण आहे, कारण त्या लाईनला आपलं इतकं काम नाही आहे. जे लोक एअरपोर्टला रोज जातील किंवा त्यांचं येणं जाणं आहे एअरपोर्टला, तर आपल्याला युजली माहिती आहे की एअरपोर्टला जो काम करतो त्याला महिनाभराचा पास काढला तर त्यालासाठी खूप कन्व्हिनियंट आहे. तर तो 2 तास ट्रॅव्हल करतो आहे, त्यापेक्षा तो 1 तासात पोहोचेल, त्यामुळे ते खूप छान आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, कोस्टल रोड छान आहे, बाकी सगळं छान आहे. फक्त मेट्रोमुळे जे रस्ते खोदले गेले फक्त त्यामुळे थोडं इनकन्व्हिनियन्स आहे. पण मग तर त्यांची युती झाली आहे, पण आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या अशा युती आघाडी होतात त्याचा वोटर्सवरती काय इफेक्ट होतो, कितपत इफेक्ट होतो? आणि ह्या ज्या राजकारण्यांच्या युत्या आघाड्या होतात त्याच्यामध्ये लोकांची बेसिक जी कामं आहेत ती होतात का? लोकांनी वोट करताना एकतर 2 गोष्टी बघू शकतो आपण. एकतर तुम्हाला कोणीतरी एक पक्ष आहे त्याला निवडून द्यायचं आहे, किंवा तुम्हाला जो काम करतो त्याला निवडून द्यायचं आहे. आता जर मेजॉरिटी असेल त्या पक्षाची, आता आपण BJP किंवा शिवसेना हे 2 पकडू आपण, मेजर आहे तिकडे कंटेंडर्स. जर मला शिवसेनेला BMCवर आणायचं आहे तर मी शिवसेनेचा कॉर्पोरेटरला वोट देईन, तो काम करत असेल किंवा नसेल. पण जर मला फक्त काम करायचं आहे, मला माझा एरिया इम्पॉर्टंट आहे, तर मग मी तसा विचार करेन की माझ्या एरियामध्ये कोण काम करतो मला आधीपासून माहिती आहे, त्याला वोट करेन मी. तर आता ती तर पर्सनल चॉईस आहे की आणि जर काम करतो लोकांना माहिती आहे लोक त्याला वोट देतात असं काही नाही आहे. आणि ठीक आहे, इमोशनल असतील लोक कुठल्या तरी पार्टीविषयी की मला ह्या पार्टीशी थोडं आहे की आपण यांना निवडून देऊ,
तर तो पॉईंट ऑफ व्ह्यू प्रत्येकाचा नसेल, पण हां ती पर्सनल चॉईस आहे लोकांची, आणि जर मोस्ट प्रोबेबली हेच होतं, जो काम करतो तो येतो. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की जो काम करतो तो येतो, कम्पेअर टू इमोशनल फॅक्टर चालत नाही इलेक्शनला? चालू शकतो, पण सगळीकडे नाही चालू शकणार ना. आता मुंबईचा एक एरिया आहे, तो शिकलेला एरिया असेल, आपण मलाबार हिल्सवाला एरिया पकडू, तर तिकडे प्रचारसुद्धा त्या हिशोबाने केला जातो की तो त्या लोकांना समजेल. इंग्लिशमध्ये प्रचार केला जातो तिकडे. जर बोर्ड्स तुम्ही तिकडचे बॅनर बघाल तर तिकडे बॅनर इंग्लिशमध्ये छापलेले असतात. आता आपल्या इकडे मराठीमध्ये असतात किंवा हिंदीमध्ये असतात. तर मग तिकडच्या लोकांना तर आपण हे नाही बोलू शकत की हां, आणि होऊ शकतं खूप काही फॅक्टर्स असतात, पण सगळीकडे आपण इमोशनलीच वोट नाही करत, सगळीकडे नाही करत. आता गेल्या काही दिवसांपासून जर तू बघितलं असेल तर मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी होणार, अशा सगळ्याच्या चर्चा आहेत त्या सुरू आहेत. किंवा सत्ताधारी पक्ष म्हणतात की जर ठाकरेंची सत्ता आली तर खान नावाचा माणूस महापौर होईल. पण तुला असं वाटतं का की मुंबईचा महापौर मराठी असेल अमराठी असेल त्याने काही मुंबईकरांना फरक पडेल? मला नाही वाटत, कारण आयुक्त तर मराठी नाही आहेत, तो IAS आहे, तर तो डिझर्व करतो. आपण त्याच्या हिशोबात जर तसा विचार केला की मराठीच माणूस हवा, तर मग विकास कसा होणार कसा? आता जर प्रत्येक ठिकाणी आपण मराठी बघू, जर मराठीच हवं होतं तर मग तेव्हाच शिवसेनेने रोखायला हवं होतं, किंवा कुठल्याही पार्टीने हिंदी भाषिक जे आहेत, जर तुम्हाला नाही वाटत की ते लोक महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राची प्रगती नको व्हायला हवी महाराष्ट्रात येऊन त्यांनी, तर मग तेव्हाच त्यांना थांबवायला हवं होतं. इलेक्शन्स आता सध्या येत आहेत आणि तुला काय वाटतं एकूण मुंबईच्या ह्या BMC इलेक्शन्स आहेत ज्या अनेक वर्षांनी होत आहेत, सो आत्ताची जी पॉलिटिकल सिच्युएशन आहे मुंबईतली, एकीकडे सगळे म्हणत आहेत की मुंबई डेव्हलप होते, तर तुला ॲज अ तुझा व्ह्यू काय आहे? एक यूथ म्हणून तुला काय वाटतं, मुंबई खरंच डेव्हलप होते आहे का? आणि ही जी BMCची इलेक्शन आहे ती बेसिक मुद्दे लोकांचे आहेत त्या संदर्भात असते, तर त्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या सॉल्व्ह होत आहेत का मुंबईतल्या लोकांच्या? आता माझं मान्य कसं आहे की आपण काहीही प्रॉब्लेम बघण्यासाठी दोन व्ह्यू असतात, पर्स्पेक्टिव्ह. एक असतं मायक्रो आणि एक मॅक्रो. मॅक्रो लेवलवर आता रिडेव्हलपमेंट बघितलं आपण, जसं मॅक्रो लेवलवर खूप नवीन अचीवमेंट आपण काय बोलतो, न्यू अचीवमेंट वी अचीव्ड, जसं आपला मेट्रो, आणि अजून काय काय होतं आहे, बिल्डिंग्स रिडेव्हलप होत आहेत, आणि गव्हर्नमेंटचे नवीन पॉलिसी येत आहे, जसं लाडकी बहीण आलेलं. आणि मॅक्रो लेवलवर सगळं चांगलं चालतं आहे, पण मायक्रोवर जेव्हा बघितलं, जसं आता कन्स्ट्रक्शन, सगळीकडे कन्स्ट्रक्शन असतं, ते ट्रॅफिक कंजेशन फॉर्म करतं आहे खूप. ते आपल्याला डेली कम्युटर्स आपल्याला त्रास होतो आहे. म्हणजे माझं म्हणणं हे आहे की मॅक्रो लेवलवर तर चांगलंच चाललं आहे, पण मायक्रोवर आता फोकस देण्याची गरज आहे. कारण डेव्हलपमेंट असं नाही व्हायला पाहिजे की आपल्याला त्रास होऊन आपण डेव्हलपमेंट करतोय. म्हणजे कुठेतरी तुला एक जे सिटी प्लॅनिंग असतं तिथे तुला थोडंसं कुठेतरी असं वाटतंय का की ते कमी पडतंय? हो, सिटी प्लॅनिंगमध्ये थोडा कमी पडतं आम्ही बोलू शकतो. कारण बघा, कन्स्ट्रक्शन पण इम्पॉर्टंटच आहे, पण थोडा कन्व्हिनियन्स बघून काही ऑल्टरनेटिव्ह सोल्युशन पण घेतलं पाहिजे असं मान्य आहे माझं. कारण आता आपल्याला प्रॉब्लेम झाला तर डेव्हलपमेंट करून फायदा काय, आपल्यासाठीच डेव्हलपमेंट आहे. मग ते माझा एक पॉईंट आहे. मायक्रो लेवलवर अजून डिटेल्ड गव्हर्नमेंट या BMCला बघायला पाहिजे मायक्रो लेवलवर काय इश्यूज येत आहेत. जसं आता मेनली तर क्लिनलीनेस पहिला, कारण आपण डेव्हलपमेंट करतोय पण क्लिनलीनेस नसणार कुठेही, मग ते डेव्हलपमेंट पण दिसणार नाही. तुला मुंबईत असं असं दिसत नाही का की मुंबई स्वच्छ आहे, असं वाटत नाही तुला? बघा, मी कोलाबाला जाईन, मला खूप चांगलं वाटतं कोलाबा. आता मी धारावीला गेलो की तेच आहे सेम परत. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मुंबई पण जागांमध्ये आणि लोकॅलिटीमध्ये विभागली आहे. आपण बघायला काय, जो डेव्हलप आहे हम उधर ही वही डेव्हलप करने पे लगे हुए. म्हणजे मी बघतो कोलाबाच्या स्ट्रीटवर किंवा फोर्ट साईडवर कुठलाही स्ट्रीट लॅम्प जे बघा तुम्ही, कुठलाही काही इश्यू नसतात ते, कारण ते मेंटेन्ड आहेत. पण आपल्या दुसऱ्या रिजनमध्ये आपण बघायला गेलो तर तेवढा मेंटेन्ड नाही आहे. डेव्हलपमेंट होतं आहे, पण डेव्हलपमेंटसोबत मेंटेनन्स पण आपल्याला मेंटेनन्स कंटिन्यूस करायची गरज आहे. नाहीतर आता डेव्हलपमेंट केलं आपण आणि तसंच सगळं आहे, मेंटेन नाही केलं, पण ते डेव्हलपमेंट दिसणार नाही, तसं माझं मान्य आहे. ओके. आणि तू आता म्हणालास की तू कधी कधी बातम्या बघतोस किंवा काय, सो आता सगळीकडे एक चर्चा असते की इलेक्शन जवळ आलं की युती होते, आघाडी होते, एकमेकांमध्ये पक्षप्रवेश होतात. सो तुला असं वाटतं का की हे जे युती आघाडी आहेत हे पॉलिटिकल गोष्टी होत असतात, पण याच्यामध्ये लोकांच्या बेसिक गोष्टी, बेसिक जी कामं आहेत ती कुठेतरी लांब राहतात?
हो ऑफकोर्स. म्हणजे हे माझं पॉईंट आहे परत. आता आपण पॅटर्न बघितलं तर पॅटर्न तर तेच आहे. हर इलेक्शन येण्याच्या पुढेच काही ना काही प्रॉब्लेम्स सडनली येणार, काय ना काय होत असणार. आणि त्या इश्यूमध्ये, त्या लाईमलाईटमध्ये आपले जे प्रॉब्लेम्स आहेत आपण गव्हर्नमेंटला सांगू नाही शकत. म्हणजे आता सध्या मला माझे प्रॉब्लेम असतील, तुम्हाला तुमचे असतील, पण देर इज नो वे वेअर वी कॅन कम्युनिकेट टू द गव्हर्नमेंट. ते पण एक गोष्टी आहे ज्या कुठे आपण काय सुधार आणू शकतो. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की जो मुंबईतला सगळ्यात सामान्यातला सामान्य माणूस असेल त्याला पण थेट प्रशासनापर्यंत पोहोचून त्याच्या अडचणी सांगाव्या लागतील, असं इतकीच तुला सुविधा किंवा इतकी ट्रान्सपरन्सी हवी असं म्हणायचं आहे? हो, म्हणजे ते ट्रान्सपरी तर आता तेच डेमोक्रेसी आहे ना. ती सुविधा मी कोणापर्यंत पण माझ्या तकलीफ सांगायला, माझी प्रॉब्लेम सांगू शकणार, तेच डेमोक्रेसी आहे. म्हणजे दे आर इन द पोझिशन टू हेल्प मी. आणि मी असं नाही बोलत आहे की ते हेल्प करत नाही. टू अ व्हेरी लिमिट आपण बघतोय डेव्हलपमेंट खूप फार चांगलं झालं आहे, पण अगेन ऑन द मॅक्रो लेवल. आणि फक्त हे BMCची रिस्पॉन्सिबिलिटी नाही, ती आपली पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण मेंटेन करू. आणि गेल्या काही दिवसांपासून अशी पण चर्चा आहे की मुंबईमध्ये महापौर कोणाचा होईल, मराठी होईल. तुला काय वाटतं, मुंबईकरांना फरक पडेल का मुंबईचा महापौर मराठी असेल किंवा अमराठी असेल तर? सॉरी, म्हणजे महापौर समजला नाही मला. मेयर. अच्छा, मेयर. बघा, मेयर मराठी असू द्या किंवा गुजराती असू द्या किंवा साऊथ इंडियन, त्याला त्याची ड्युटी जी आहे तीच करायची आहे. म्हणजे असा काय मला इश्यू नाही का कोण महाराष्ट्रीयन आला चालेल, कोण गुजराती आला मला तरीही चालेल. त्याच्या जे ड्युटी आहे, आपल्याला भगवद्गीतामध्ये पण सांगितलं आहे, आपण आपल्या कर्मावरून आपली पोझिशन आपली कर्मावरून आहे. म्हणजे आपला कर्मच इम्पॉर्टंट आहे. जो हुएवर इज फिट फॉर द पोझिशन तोच आला पाहिजे, जो कोणी आहे तसं. सो आपल्यासोबत इथे आणखीन काही स्टुडंट्स आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूया. काय वाटतं तुला, आता BMC इलेक्शनचं सगळं वातावरण सुरू आहे मुंबईमध्ये, तुला काय वाटतं, कोणते तुला जे मुद्दे आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत ते जाणवत आहे? सध्या तरी मला असं वाटतं की रोड कन्स्ट्रक्शनचं जे आहे सगळीकडे खोदून ठेवलं आहे, त्यामुळे जास्त प्रॉब्लेम होतं. आता म्हणालीस की आम्हाला पॉलिटिकल ओपनिंग द्यायला भीती वाटते, पण का, असं का? ते माहिती नाही, बट असंच वाटतं की खूप लोक एक साईडनी काय बोलतील, मग दुसरे लोक, अँड देन यू आर रॉंग टू हॅव ओपिनियन्स अबाउट हे. तर मी तर पर्सनली काय बोलतच नाही लाईक. आणि मी जेवढ्या पण लोकांना विचारलं, माझे फ्रेंड्स वगैरे, तर ते पण बोलतात की आय वुड लाईक टू से नथिंग. आणि मोस्ट ऑफ देम जेव्हा मी विचारलेलं की वोट वगैरे कोणाला केलं की नो बडी. म्हणजे ते त्यांचे स्वतःचे पण ओपिनियन्स नाही आहे, बिकॉज ते तेवढं माहितीच पण नाही. तुम्ही आता वोटिंग करता, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला आता काय वाटतं की मुंबईमध्ये आपण म्हणतो की डेव्हलपमेंट सुरू आहे, तुम्हाला आता सगळीकडे रस्ते खोदलेलं दिसतच असेल, पण याच्यावरनं तुम्हाला काय वाटतं की मुंबई खरंच डेव्हलप होते का? सो डेवलपमेंट होते आहे, बट इट इज ऑल्सो क्रिएटिंग इनकन्व्हिनियन्स फॉर एव्हरीवन. सो दोन्ही गोष्टी आय फील बॅलन्स्ड असायला हवे, विच इज लॅकिंग. तर मग वी कॅनॉट से की प्रॉपर डेव्हलपमेंट होते आहे, इट इज हॅपनिंग समवेअर, बट अजून एका बॅलन्स्ड वेनी ते होऊ शकतं मे बी. जर अजून आपण ह्या सगळ्या पॉलिटिकल गोष्टींवर जास्त फोकस न करता इफ यू फोकस ॲक्च्युली ऑन डेव्हलपमेंट आणि त्या स्कीम्सवर जर अजून फोकस केलं तर मे बी दॅट विल हेल्प मोर. आता खरं तर काल तुम्ही जर बातम्या बघता का तुम्ही आधी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट? नाही, घरी चालू असतं, पण त्याच्यावर आमचं लक्षच नाही जात. ओके. पण आता आपण जर काल बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणार का ह्या चर्चा होत्या. मग मुंबईचा महापौर भाजपचा होईल, ठाकरेंचा होईल, मग तो हिंदू होईल, मराठी होईल, खान होईल, असे सगळे जे आरोप प्रत्यारोप जे राजकीय नेते आहेत त्यांच्याकडनं आपण होताना पाहिलेले आहेत. याच्यावरती तुम्हाला काय वाटतं की ह्या ज्या राजकीय गोष्टी आहेत, युती होतात, आघाडी होतात, त्या होतात, पण जे बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यासाठी ही BMC इलेक्शन होतीये, त्या मुंबईकरांच्या बेसिक अपेक्षा फुलफिल होत आहेत का? नो, नाही, बिकॉज जास्त फोकस सगळ्या ह्याच गोष्टींवर आहे. तर मग ह्या सगळ्या ज्या मेन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या खूप निग्लेक्ट होत आहेत इन हे सगळे फाईट्स आणि डिस्प्यूट्समध्ये. हे काल जर तू बघितलंस तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आले आणि त्यांनी युतीची घोषणा केली. सो हे जे असे मुद्दे आहेत ते इम्पॅक्टफुल वाटतात तुला BMC इलेक्शनसाठी? तुला काय वाटतं, काय असायला हवं? मला तर पर्सनली वाटतं की हे सर्व सोडून तुम्ही ॲक्च्युली जे प्रॉब्लेम्स आहे त्याच्यावर फोकस करायला, आणि म्हणजे तुम्ही तुमचं बघून घ्या बाई, आपल्याला तर फक्त आपल्या कंट्री और स्टेट
कास्टचं डेव्हलपमेंट अशी साईड इन अ स्ट्रक्चर्ड वे, तेच आम्हाला पाहिजे ना. हे सर्व इंटरनल कॉन्फ्लिक्ट्समध्ये तुला काय वाटतं, तू आता म्हणालीस की डेव्हलपमेंटचा बघायला पाहिजे, तर इन्फ्रा बघायला पाहिजे, तर तुला काय वाटतं काय काय व्हायला पाहिजे? ॲज इफ इन हे जेवढे पण कॉन्फ्लिक्ट्स आहे ते कॉन्फ्लिक्ट्स जस्ट पुट इट टू एन एंड, और मे बी ते हिंडर नका करू देऊ इन द प्रोसेस ऑफ दिस, आणि जस्ट इथे फोकस करा रॅदर देन जे पण होतं आहे ते बाकी. जर समोरचा काम करतोय तर भाषामध्ये येणारच नाही कधी. जर हां मला माहिती आहे जो डिझर्विंग आहे समोरचा, तर भाषा कधी मध्ये येणारच नाही, कधीच नाही. आणि मराठी माणूस जर खरंच मराठी असेल मनापासून, तर तो तर असं विचार नाही करणार की मराठी नाही आहे माणूस असं. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की जी व्यक्ती काम करेल ती महापौर म्हणून ती सीट जी आहे ती डिझर्व करते, मग तो माणूस मराठी असू दे किंवा अमराठी असू दे. रिलिजन सुद्धा मॅटर नाही करत त्या हिशोबात, तर कारण प्रत्येक पार्टीमध्ये प्रत्येक रिलिजनचा माणूस आहे. आपण कुठलीही पार्टी अशी बघू नाही शकणार की हां समजा BJP आपण बोलू की हिंदुत्ववादी पार्टी आहे BJP, त्या पार्टीत सुद्धा मुस्लिम आहेत, त्या पार्टीत सुद्धा सिख आहेत किंवा कोणी कुठलंही रिलिजन आहे. त्यामुळे हे आपण महाराष्ट्रात राहून तरी असं नको विचार करायला, कारण महाराष्ट्र खूप जास्त प्रगत आहे बाकी राज्यांपेक्षा. म्हणून तुला असं वाटतं का की महाराष्ट्रात आता इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी भाषिक राजकारण होतंय, हो जातंय? करतात लोक, हो करतात. तर लोकांच्या मनावर कुठेतरी ते दडपण आहे की मी मराठी नाही बोललो तर मग मला हे लोक मारतील किंवा काही जे आहे सध्या. फक्त जर ती तुमची कर्मभूमी आहे तर तुम्ही स्वतःहून ती भाषा शिकालच. त्यामुळे तुम्ही लोकांवरती प्रेशर नाही आणू शकत की मराठीच आता बोलच तू मराठी. ज्याला मनापासून वाटतं तो बोलतो सुद्धा. जे लोक इकडे आहेत 20-30 वर्ष राहत आहेत, त्यांच्या आईवडिलांनी इकडे बिझनेस चालू केलेला आहे किंवा आधीपासून आहेत इकडे, जे मराठी नसूनसुद्धा मुंबईमध्ये जन्माला आलेले आहेत, ते मराठी स्वतःहून शिकतात, त्यांना सांगायची गरज नाही लागत. आणि मग जेव्हा तुम्ही त्यांना भांडणामध्ये हा विषय काढाल की मराठीत बोल, मग तेव्हा ते त्याला लागणार की अरे मी पण या भूमीला काहीतरी दिलेलं आहे ना, मी सुद्धा इथे काम केलं आहे, तर माझ्यामुळे सुद्धा इकडे काहीतरी झालेलं आहे. तर आणि तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांना नाही बोलू शकणार आहे, क्योंकि हाफ जगह मेट्रोज है, हाफ जगह नहीं है, तो फिर अगेन पीपल हैव टू टेक लोकल ट्रेन्स एंड ऑल, तो उसमें और भीड़ तो होती है. बट अगेन अभी मेट्रोज बन रहे हैं, कुछ बन चुके हैं वहाँ पे. अभी ट्राई कर रहे हैं वो लोग कि सही चल रही है नहीं चल रही है, वो सब देख रहे हैं. बट हाँ, थोड़ा कंस्ट्रक्शन थोड़ा स्लो चल रहा है मेट्रोज़ का, वो अगर और थोड़ा फास्ट हो गया तो और कन्वीनियंस मिल जाएगा. जो ड्रेनेज सिस्टम है अपने मुंबई का, इट इज़ गुड बट in half of the city. Like if we come over to Matunga side and beyond, it is very nice there. But if we go to a little Ghatkopar is a good area, but it is not well developed. During rains, it gets flooded easily. Not that easily, but yes, drainage is not good there. बिकॉज सगळीकडे कामं चालूच आहेत, तर ते थांबवून पण फायदा नाही, आणि ती कामं चालत असताना अजून कामं घेऊन पण फायदा नाही. सो जस्ट फोकस ऑन वॉट एव्हर इज गोईंग ऑन राईट नाव, आणि ते कम्प्लीट झाल्यानंतर देन फोकस ऑन समथिंग एल्स और टेक अप अ न्यू प्रॉब्लेम. इन द पीपल, सिविक सेन्स, डिसिप्लिन, नो. अँड ऑनेस्टली इवन गव्हर्मेंटला पूर्णपणे ब्लेम करून फायदा नाही आहे, बिकॉज इफ पीपल आर नॉट सपोर्टिंग देम इन अ वे, इफ पीपल आर नॉट फॉलोइंग इट, तर मग ते पण जास्त काही करू नाही शकत. मुंबईतली स्वच्छता असू दे, मुंबईतलं प्रदूषण असू देत, या मुद्द्यावरून त्यांनी चांगलेच खडे बोल जे आहेत ते सुनावलेले आहेत. त्यामुळे नक्कीच निवडून येणारे जे महानगरपालिकेतले नगरसेवक असतील त्यांच्यावरती ह्या नवीन पिढीतल्या लोकांची किंवा जे हे नवीन मतदार आहेत त्यांची जी मागणी आहे किंवा त्यांची जी कामं आहेत ती करण्याची आणखीन एक जबाबदारी वाढलेली आहे. अशातच मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होते आहे, मात्र त्याचा जो त्रास आहे तोही मुंबईकरांना होतो आहे, कारण ती कामं खूप काळ रखडलेली आहेत. त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात हे जे सगळे मुद्दे आहेत ते आता महानगरपालिका निवडणुकीत कशा पद्धतीने परिणाम करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. अर्थातच जेव्हा इलेक्शन्स येतात तेव्हा यूथला टार्गेट करणं हे कोणत्याही राजकीय पक्षाकडनं होतच असतं. त्यामुळे आता राजकीय पक्ष यूथपर्यंत कसे पोहोचतात, तरुणाईंचे जे हे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत ते मुद्दे त्या कसे हाताळतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.